यानंतरची बातमी प्रयागराजमधून आहे। महाकुंभादरम्यान वसंत पंचमीच्या दिवशी विशेष अमृत स्नानाचं आयोजन आजच्या ब्रह्ममुहूर्तावर करण्यात आलेलं होतं। सकाळी 5:23 ते 6:16 यापर्यंत पवित्र अमृत स्नानाचा सोहळा हा संपन्न झालाय। महाकुंभाच्या या पर्वामध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यासह जगभरातून भाविक येत असतात। या ठिकाणी त्रिवेणी संगमामध्ये कोट्यवधी लोकांनी स्नान केलंय। महाकुंभात पहिलं अमृत स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी संपन्न झालं, तर दुसरं अमृत स्नान मौनी अमावस्येच्या दिवशी पार पडलेलं होतं। या अमृत स्नानाच्या वेळी गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे चेंगराचेंगरीमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागलेले होते। याच पार्श्वभूमीवर आज चोख सुरक्षा व्यवस्था राखण्यात येते आहे। अमृत स्नान के लिए मैं जा रहा हूँ, लोक कल्याण के लिए, विश्व के मंगल के लिए यह हमारा स्नान है। लोक का मंगल हो, कल्याण हो, भारत की एकता और सामाजिक समरसता का भारत की एकता और सामाजिक समरसता के लिए हमारा स्नान है। लोक का मंगल हो, भारत समन्वयवादी है, एक ही आत्मा सर्वत्र विस्तृत है। आज का स्नान ज्ञान की सिद्धि के लिए, आत्मा अजय है, अमर है। हम पूरे विश्व का मार्गदर्शन करना चाहते हैं कि एक ही परिवार है, विश्व एक परिवार है, उसमें पशु पंछी परिंदे सभी एक है। तो ये हमारा स्नान सामाजिक समरसता के लिए, लोक कल्याण के लिए और इस ज्ञान के प्रसार के लिए कि मेरा विश्व एक परिवार। आणि या सगळ्याच्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत महंत सुधीरदास आहेत, ते जोडले गेलेले आहेत। महंतजी नमस्कार, एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। वसंत पंचमीच्या दिवशी विशेष अमृत स्नानाचं आयोजन आजच्या ब्रह्ममुहूर्तावर करण्यात आलेलं होतं। त्याचं नेमकं महत्त्व कसं आहे याची माहिती सांगा। आजचं जे तिसरं स्नान आहे हे विशेष रूपाने वसंत पंचमीचं जे स्नान असतं ते सरस्वती देवी करता समर्पित असतं। पहिलं जे स्नान झालं संक्रांतीचं ते यमुना देवीच्या संदर्भामध्ये समर्पित असतं। मौनी अमावस्येचं जे स्नान होतं ते गंगा देवीच्या संदर्भात समर्पित असतं। आणि आजचं जे आहे हे सरस्वती वसंत पंचमी, आज सरस्वतीचा जन्म देखील मानलाय। आणि ही सरस्वती भारती, शारदा, शतरूपा, सावित्री, वाघ वाघिनी, वाघ पाणी, वाघ देवी, वागेश्वरी, हंसवाहिनी, जगत विख्याती इत्यादी नावाने या ठिकाणी प्रसिद्ध आहे। आणि आत्ताच आपण पाहिलं की परमपूज्य अवधेशानंद गिरी महाराजांनी सांगितलं की सरस्वती देवी ज्ञान, बुद्धी, स्मृती, संगीत, कला, भाषा, विद्या, शिक्षणाची देवी म्हणून ओळखली जाते। ब्रह्मदेवाची ही मानसपुत्री आहे आणि तिच्या संदर्भामध्ये सर्व ज्ञान आम्हाला प्राप्त हो, सर्व प्रकारच्या विद्या आम्हाला प्राप्त हो, म्हणून सरस्वतीचा आज एक मंत्र त्या ठिकाणी आलाय। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव। हे सरस्वती, तू आमच्या जिभेवरती वास करून सर्व ज्या 64 विद्या धर्मशास्त्रांनी सांगितल्या आहेत त्याचं ज्ञान तू आम्हाला प्राप्त करून दे। यायोगे आम्ही धर्म, अर्थ, मोक्ष आणि काम या चारही पुरुषार्थाचं सेवन करून भगवंताच्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी या ठिकाणी विलीन होऊ, अशा पद्धतीच्या भावनेने आज सर्व संत महात्मे या ठिकाणी स्नान करीत असतात। निश्चित महंतजी, सर्वसामान्यांसाठी सुद्धा याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यासोबतच महंत याकडे कशा पद्धतीने पाहतात, अनेक यामध्ये सहभागी होत असतात, तर त्याची काय माहिती आहे? भारतामध्ये सर्वात प्रमुख जे आहेत 13 एकूण आखाडे आहेत। त्यापैकी आवाहन, निरंजनी इत्यादी जे दशनाम 10 गोसावी शैव आखाडे आहेत त्यामध्ये नागासाधू आज सर्वात प्रथम स्नान करतात। यानंतर आता थोड्याच वेळामध्ये आमच्या सर्व वैष्णव 3 जे आखाडे आहेत त्यामध्ये निर्मोही आखाडा आज प्रथम स्नान करेल, त्याच्यानंतर दिगंबर आखाडा स्नान करेल, त्यानंतर निर्वाणी आखाडा स्नान करेल। ही जी क्रमवारी असते ही धर्मशास्त्रानुसार अत्यंत निश्चित केलेली आहे। त्या आखाड्यांच्या देवता, त्या आखाड्यांचे ध्वज, त्या आखाड्यांचे श्रीमहंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, आचार्य महामंडलेश्वर, हे सर्व त्या क्रमाने स्नान करून
आपल्या देवता, आपलं निशाण, आपलं ध्वज यांचं पूजन करून देवतांना त्या ठिकाणी स्नान केलं जातं आणि त्याचा प्रसाद म्हणून आम्ही देखील स्नान करत असतो आणि त्यानंतर भाविक देखील स्नान करत असतात. मागच्या मौनी अमावस्येचा स्टॅम्पेडिंगचा गोंधळ लक्षात घेऊन आज प्रशासनाने अत्यंत चोख अशी व्यवस्था केली आहे. संगमावरती त्या ठिकाणी साधूंचं आमच्या आखाड्यांचं स्नान झाल्यानंतर भाविकांना स्नानाकरता तिथे परवानगी दिली आहे, परंतु आज त्यांनी अर्धा भाग त्या ठिकाणी भाविकांना ओपन केल्यामुळे गोंधळाची जी परिस्थिती गेल्या वेळेला निर्माण झालेली होती ती पूर्णतः कंट्रोलमध्ये आहे. सुमारे 5 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण जे आता खाली छोटे पूल पाहतात, जे त्या मोठ्या लोखंडी ड्रमवर उभारलेले आहेत, असे 38 पूल गेल्या वेळेला त्यांनी बंद केलेले होते. ते 38च्या 38 पूल आज उघडल्यामुळे कुठेही ब्लॉकेज होत नाहीये. त्यामुळे प्रशासनाने योगी आदित्यनाथजींनी अत्यंत सुचारू रूपाने व्यवस्था या ठिकाणी ठेवली आहे. त्यामुळे एक अत्यंत आनंदाचं वातावरण साधू महंतांमध्ये तर आहेच आहे, पण येणाऱ्या प्रचंड भाविकांनी आतापर्यंत 2.5 कोटी लोकांनी स्नान केलं असावं असा प्रशासनाचा अंदाज आहे. निश्चित. एकूण 13 आखाडे आहेत आणि 13 आखाड्यांच्या या स्नानाचं आयोजन कसं वेगळ्या पद्धतीनं केलं जातं? म्हणतेजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? येतोय आवाज? आता आला. माझा प्रश्न असा आहे, 13 आखाड्यांच्या या स्नानाचं आयोजन कसं वेगळ्या पद्धतीनं केलं जातं? आवाज आला नाही मला. पुन्हा एकदा प्रश्न सांगते, 13 आखाड्यांच्या या स्नानाचं आयोजन कशा वेगळ्या पद्धतीनं केलं जातं? स्नानाचं जे आयोजन आहे, आखाड्यांचा जो क्रम असतो, अग्नी आव्हान, त्याच्या आधी जे नागासाधू आहेत त्यांचा सर्वात प्रथम मान दिलेला आहे. आणि सर्व आखाड्यांमध्ये नागासाधूंचं जे योगदान असतं अत्यंत महत्वाचं आहे. देशाकरता अनेक युद्ध आमच्या नागांनी लढलेली आहेत. त्यामुळे आज त्यांना नव्हे तर प्रत्येक महाकुंभामध्ये प्रथम मान त्या ठिकाणी दिला जातो. नंतर आव्हान आहे, जुना आखाडा आहे, निरंजनी आखाडा आहे, ही सगळी त्या परंपरेतली आचार्य सर्वात प्रथम त्यामध्ये स्नान करतात. आणि म्हणजे आजचा जो पवित्र दिवस आहे, आजचं जे अमृत स्नान आहे, हे मगाशी मी जसं सांगितलं की गंगा, यमुना आणि सरस्वती, त्याप्रमाणे ब्रह्मा, विष्णू, महेश्वर या ठिकाणी आज आहे. आजची देवता स्नानाची जी आहे, हे ब्रह्मदेव आणि सरस्वती ह्या देवता त्या ठिकाणी प्रमुख सांगितलेल्या आहेत. आणि आपण जाणत आहोत पुरस्तः सरस्वती, म्हणजे जी सर्वांना पुढे पुढे घेऊन जाते. नदीचं पाणी देखील आपल्याला पुढे पुढे घेऊन जातं. जसं पाणी पुढे जातं तेवढं ते पाणी शुद्ध होतं. तसं सरस्वती आम्हाला ज्ञानरूपा ही नित्य पुढे पुढे घेऊन जात असते. स्टॅग्नंट तिथे कुठे होऊ देत नाही. म्हणून पुरस्तः सरस्वती जी पुढे पुढे घेऊन जाते, जी ज्ञान उपलब्ध करून देते. विद्यार्थी म्हणजे विद्या वर्ण अर्थ प्राप्त करणारा असा जो व्यक्ती आहे त्याला विद्यार्थी संबोधलेला आहे. आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो. तर त्या विद्येवरती अर्थ प्राप्त करून आपल्या ज्या ऐहिक पारलौकिक ज्या ज्या कामना आहेत त्या कामना आपण पूर्ण कराव्या. आणि असं म्हटलं जातं की 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त होतो आणि त्या मनुष्य देहाचं आपण सार्थक करावं. आणि भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीचं सामर्थ्य निर्मितीचं मला प्राप्त हो, संपूर्ण सृष्टी निर्माण करण्याकरता मला सामर्थ्य प्राप्त हो, म्हणून याच प्रयाग क्षेत्रावरती प्रयाग असा शब्द आलेला आहे. म्हणजे प्रथम यज्ञ ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाने केला ते हे मुख्य स्थान आहे. आणि त्या यज्ञाच्या माध्यमातनं आपण देवतांनी त्यांचं देवत्व प्राप्त केलं. आपण जी मंत्रपुष्पांजली म्हणतो त्या मंत्रपुष्पांजलीचा जो पहिला मंत्र आलाय, शुक्ल यजुर्वेदाच्या 31व्या अध्यायात पुरुष सूक्ताचा हा 16वा मंत्र आलाय. ऋग्वेदामध्ये 10व्या मंडलामध्ये मंत्र आलाय. मंत्र आपण अनेकदा म्हणतोय परंतु त्याचा अर्थ आपणास माहीत नसतो. तो मंत्र जज्ञेन जज्ञ अयजंत देवास ताणी धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकम महिमाना सचंत्रेत्र पूर्वे साध्याहा संती देवाहा. साध्या देवतेंची कृपेने देवतांनी यज्ञ केला, यज्ञापासून यज्ञ उत्पन्न झाला
आणि त्या यज्ञापासून यज्ञेनज्ञ अयजंत देवास्तानी धर्माणी प्रथमान्याहा, तो प्रथम धर्म म्हणून उत्पन्न झाला. तो धर्मच मुळी प्रयाग क्षेत्री उत्पन्न झाला असल्या कारणामुळे आजचं जे स्नान आहे हे अत्यंत पवित्र असं स्नान त्या ठिकाणी संपूर्ण विश्वाला ज्ञान म्हणून जे काही दिलंय. आपल्याकडे 64 विद्यांची त्या ठिकाणी योजना सांगितली आहे. या 64 विद्या, 64 कला, 64 योगिनी या संपूर्ण या ठिकाणी आज अवतीर्ण असतात, अशी सर्व संत महात्म्यांची भाविकांची श्रद्धा असते. त्यामुळे ते ज्ञानाला प्राप्त करून घेत असतात. निश्चितच महंत सुधीरदासजी, आजच्या या अमृत सणाचं महत्त्व अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजावून सांगितलं, त्यासाठी आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर आजच्या नेमक्या वसंत पंचमीच्या दिवशी आलेल्या या विशेष अमृत स्नानाचं आयोजन कशा पद्धतीनं केलं जातं, त्याचं महत्त्व नेमकं काय असतं, याची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेतली आहे.